2026मध्ये 15 जानेवारीला महानगरपालिकाचे मतदान होणार आहे। आपल्यासोबत आहे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष देवीदादा घुमारे यांनी 65 वार्डामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काही नगरसेवकांना पाठिंबा दिला असून ते आता प्रभाग क्रमांक 14 मध्ये कोणाला पाठिंबा देतील हे आपल्या समोर बोलणार आहे। दादा बोला। प्रभाग क्रमांक 14 मध्ये ड मधून विनोद पांडव या ठिकाणी कपाट या निशाणीवर उभे आहेत। त्यांना वंचित बहुजन आघाडी जालन्याच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा जाहीर करतो आणि मी जनतेला विनंती करतो की ते आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर काम करण्याचं त्यांनी आम्हाला अभिवचन दिलेलं आहे। म्हणून जनतेने त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असल्यामुळं त्यांना भरभरून मतदान करावं आणि त्यांना निवडून द्यावं ही आग्रहाची विनंती। मला दादा हे सांगा, आपण महानगरपालिकामध्ये वंचित बहुजन आघाडीचे किती उमेदवार रिंगणात उतरवले आहे? आता आजच्या पाठिंब्यासहित आमचे 22 उमेदवार त्या ठिकाणी झालेले आहेत। 18 माझ्या AB फॉर्मवर आहेत आणि 4 जणांना आम्ही त्या ठिकाणी 2 जणांना पुरस्कृत आणि 2 जणांना पाठिंबा त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे। होणारा महापौर महानगरपालिकामध्ये कोण होणार या विषयावर? होणारा महापौर हा वंचित शिवाय होणार नाही। ज्यांच्या कोणाच्या जागा येतील आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांचा हस्तक्षेप असणार आहे आणि बाळासाहेब आंबेडकर ठरवतील जालन्याचा महापौर कोण असेल।